हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर हा जो व्हिडिओ दिसत आहे ना ताईंनो, तर हा आहे माझा संडेचा. संडेला मी छान नूडल्स केले होते आणि मंचुरियन केलं होतं. तर खूप छान झाले होते. तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करायची. तर पहिल्यांदा केले मी नूडल्स. नूडल्स छान मीठ आणि थोडंसं तेल टाकून चांगले बॉईल केले. आणि बॉईल केल्यानंतर मग ते एका चाळणीत ठेवले त्याचं पूर्ण पाणी नितळपर्यंत. मग नंतर मग त्याच्यामध्ये मग लसूण, अद्रक एकदम बारीक बारीक कट करून टाकले. नंतर 2 हिरव्या मिरच्या छोट्या, नंतर कांदा बारीक केलेला, नंतर मग सिमला मिरची आणि नंतर मग पत्तागोबी पण टाकली मी थोडीशी. आणि हे एका मिनटासाठी थोडंसं होऊ दिलं त्यांना. आपल्याला काही पूर्ण शिजू नाही द्यावं लागत. हे एका मिनटासाठी थोडंसं होऊ दिलं. नंतर मग त्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकला, नंतर मग सोया सॉस टाकला, नंतर थोडासा टोमॅटो सॉस पण टाकला मी. सॉरी, हे ग्रीन चिली सॉस आहे. आणि हे चांगलं होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये टाकले मग मी जे नूडल्स आपण बॉईल केले होते ना, ते नूडल्स पण टाकले. पण पहिल्यांदा टोमॅटो सॉस पण टाकला होता आणि त्याच्यानंतर मग टाकले मी नूडल्स. आणि माहीत आहे काय, हे नूडल्स मैद्याचे पण असतात ताईंनो. पण काय होते, नूडल्स झाले, मंचुरियन झालं, मॅगी झाली, हे मुलांचे आवडीचे पदार्थ असतात. त्याच्यामुळे मग काय होते, महिन्या 2 महिन्यातून कसं करत असते मी, कारण की मुलांना खूप आवडतात. आणि नेहमी तर खाणं शक्यच नाही आहे, कारण की मैद्याचं आहे त्याच्यामुळे. म्हणून मग मी महिन्यातून 2 महिन्यातून करत असते. आणि आपल्याला पण असं आवडीनं खावं वाटते ताईंनो मंचुरियन वगैरे. तर त्याच्यामुळे मग चला म्हटलं सगळ्यांसाठी नाश्ता आज मंचुरियन आणि नूडल्सचाच करायचा. आणि भरपूर केलं होतं, मुलांना पण आवडलं आणि आम्ही पण तोच नाश्ता केला ताईंनो. इतके छान झाले होते ना नूडल्स, खूप छान झाले होते आणि मंचुरियन पण छान झाले होते. आणि नूडल्स पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात ते. खूप छान झाले होते. आणि हे जे आहे ना ताईंनो, हे मी मंचुरियनसाठी पत्तागोबी याच्यामध्ये बारीक करत आहे. हे आहे चॉपर माझं. आणि एवढं कामाचं आहे ना ताईंनो, पत्तागोबी असो, कांदा असो, सिमला मिरची असो, आपलं ड्रायफ्रूट्स पण असो, एकदम बारीक होतात पटकन. तर पाहू शकता तुम्ही किती बारीक झालं ते. मस्त झालं आणि आपला वेळ पण वाचतो याने. आणि त्याच्यामध्ये मग 1 वाटी मैदा टाकला आणि 1 वाटी टाकलं कॉर्नफ्लॉवर. आणि हे हे प्रमाण जर घेतलं ना त्यांना, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, तर खरोखर आपले मंचुरियन पण खूप टेस्टी होतात. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, आपलं काळी मिरीची पावडर पण टाकली, थोडंसं मीठ टाकलं, तिखट टाकलं आणि ते चांगलं आणि मिक्स करून घेतलं. आणि थोडंसं सोया सॉस पण टाकला होता. आणि 2-4 थेंब जर आपण इसेन्स टाकलं ना त्यांनी, त्याने पण खूप छान टेस्ट येते. इसेन्स पण टाकलं 2-3 थेंब आणि हे चांगलं एकजीव केलं. आणि माहीत आहे का ताईंनो, याच्यामध्ये पाणी टाकायचं पण काहीच काम नाही आहे. सगळं एकजीव केलं ना तर मस्त होते बॅटर याचं. पाणी पण काही 1 थेंब पण पाणी टाकायचं काम नाही पडत ताईंनो. आणि पाहू शकता तुम्ही चांगलं एकजीव केलं मी ते. आणि पूर्ण एकजीव केल्यानंतर मग मी त्याचे केले छोटे छोटे बॉल्स. आणि खरं सांगू का ताईंनो, मी जे मंचुरियन केलं होतं ना, ते एवढं टेस्टी झालं होतं ना, खूप टेस्टी झालं होतं, अगदी हॉटेलसारखं झालं होतं. आणि पाहू शकता तुम्ही, आपण हे गुलाबजामुनचे जे आपण बॉल्स करतो ना, तसेच केले होते मी त्याच साईजचे. आणि खूप आणि भरपूर केले होते, कारण की आपण पण खातो आणि मुलं पण आवडीने खातात. हे असे चायनीज जे डिश असतात ना, ते मुलांच्या आवडीच्याच असतात. त्याच्यामुळे मग भरपूर केलं होतं. आणि बॉल पण पाहू शकता तुम्ही छान झाले होते.
आणि ते जेव्हा तळले ना ताईंनो, मस्त छान ब्राऊन होऊ दिले मी. आणि ते ब्राऊन झाल्यानंतर इतके छान दिसत होते ना ताईंनो, खूप सुंदर दिसत होते. आणि पाहू शकता मस्त तळून घेतली मी तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत. अशा जे गोष्टी आहेत ना ताईंनो, याला वेळ लागते. पण मेन मुद्दा काय असते आपला, की मुलांना जास्तीत जास्त घरचं द्यायचं. तर त्याच्यामुळे मग मी हे जे पदार्थ आहेत ना, शक्यतो मी घरी करायचाच प्रयत्न करते. वेळ जरी गेला ना आपला, पण मुलांच्या शरीरामध्ये हेल्दी आहार जाते. कारण की आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे कसं बाहेर खाणं म्हणजे टाळायचं सहसा. कारण की पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे मी बाहेर खायचं शक्यतो टाळते. आणि बाहेरचं काही मुलांना आणू पण देत नाही, पार्सल वगैरे. त्याच्यामुळे मग मी घरी करायचा प्रयत्न करते. आणि मुलं पण म्हणजे आवडीनं खातात घरी असे पदार्थ केले ना. आणि खूप टेस्टी झाले होते ताईंनो हे मंचुरियन. आणि तुम्ही पण पाहू शकता किती छान दिसत आहेत ते. आणि कलर पाहू शकता त्याचा ब्राऊन, अशा प्रकारे त्याचा कलर पण झाला होता एकदम ब्राऊन. आणि मुलं माहीत आहे का ताईंनो, भाजीपाला बिलकुल खात नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होते, मंचुरियन केलं ना तर आपलं पत्ताकोबी पण जाते. आणि शिमला मिरची, कांदा वगैरे हे जाते, सांबार वगैरे. आणि तशी बिलकुल खात नाहीत माझी मुलं, तर बिलकुल खात नाहीत. तर त्यानिमित्तानं त्यांच्या पोटात जाते मग भाजीपाला हा. आणि हे सगळे बॉल्स फ्राय केले ताईंनो आपलं, म्हणजे मंचुरियन फ्राय केलं छान ब्राऊन कलरमध्ये. नंतर मग एका वाटीत मी कॉर्नफ्लॉवर घेतलं, पाणी घेऊन. पाण्यात कॉर्नफ्लॉवर आणि नंतर मग सोया सॉस घेतलं. आणि रेड चिली सॉस पण टाकलं मी त्याच्यामध्येच. आणि नंतर मग कढई ठेवली. आणि ते नूडल्सची जे कढई होती ना, तेच कढई आपण पाहू शकता, मी धुतली पण नाही ती. तर त्याच्यामध्येच लसूण अद्रक टाकलं. आणि नंतर मग पत्ताकोबी, आपली शिमला मिरची, नंतर थोडाफार कांदा पण टाकला मी. आणि हे चांगलं होऊ दिलं, चांगलं म्हणजे त्यानं फक्त 1 मिनिटच होऊ दिलं मी. आणि 1 मिनिट छान परतून घ्यायचं ते. आणि पाहू शकता तुम्ही. आणि हे एवढं इझी आहे ना ताईंनो, नूडल्स म्हणा की मंचुरियन म्हणा, थोडीफार मेहनत लागते. पण सहसा घरीच करत असते ताईंनो मी हे. मंचुरियन करताना माहीत आहे का ताईंनो, आपल्याला चिरचार करायलाच वेळ लागते. कांदा चिरून घेणं, पत्ताकोबी चिरणं, शिमला मिरची, अद्रक लसूण, एकदम अद्रक लसूण बारीक बारीक चिरावं लागते. तर त्याच्यामुळे काय होते, त्यात आपला वेळ जाते. त्याच्यामुळे माहीत आहे काय, जे चिरचार करायचं आहे ना, ते मी आधीच करून ठेवत असते. जेणेकरून मग आपलं जेव्हा आपल्याला करायचं ना मंचुरियन, तेव्हा मग ते पटपट होते, आपला वेळ वाया जात नाही. तर हे मी माहीत आहे का सकाळीच करून ठेवलं होतं सगळं चिरचार. आणि नंतर मग मला मंचुरियन करायच्या वेळेस मग मी हे सगळं मग यूज केलं याच्यामध्ये. तर असा फरक पडतो त्यांना आधी आपण चिरून ठेवलं तर. आणि जी ग्रेव्ही आहे ना ताईंनो, ती पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. कलर पण पाहू शकता तुम्ही त्या ग्रेव्हीचा. आणि जे मंचुरियनचे जे बॉल केले ना आपण, त्या बॉल्सचा कलर आणि पाहू शकता तुम्ही. आणि जसे छान दिसतात ना ताईंनो, तशीच ती टेस्ट पण छान झाली होती. आणि अशा पद्धतीने ताईंनो मी मंचुरियन आणि नूडल्स बनवले. तुम्हाला आवडले असेल तर नक्की करून पाहाल. आणि माझा हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण मला सांगाल. आणि नंतर भेटू आपण पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत
बाय आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.